बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती पूर्णा, भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महादेव भंते पयांश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दुपारी ठीक 12 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महाप्रयाण दिनानिमित्त बुद्धविहार येथे सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह शहराच्या मुख्य मार्गाने शांती मार्च रॅली काढण्यात आली। या शांती मार्च रॅलीचे रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन सभेत करण्यात आले। या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कपिल करवंदे हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून बीड येथील ओबीसी नेते संदीप ओपरे व प्राध्यापक राम गायकवाड यांची उपस्थिती होती। यावेळी शहरातील राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह महिला मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्तानं सर्व समाज एकत्र आला, त्यानिमित्तानं विचाराचा वापर झाला पाहिजे। त्यानिमित्तानं सिंहावलोकन बाबासाहेबांच्या विचाराचं, त्या चळवळीचं सिंहावलोकन झालं पाहिजे असं मी समजतो। आणि बाबासाहेबांच्या विचारांचं हे सगळं करत असताना समाज आज वेगवेगळ्या माध्यमातून तो विखुरलेला आहे आणि म्हणून उद्या येणारी जी संकट आहे, उद्या येणारी जे या समाजावरती जी दबाव असेल, अनेक पद्धतीनं वेगवेगळी संकट येणार आहे आणि मग त्या संकटाला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे। वाचा आज फोडली तरच उद्याचा समाज एक चांगला चालेल, अन्यथा आमच्यापासून शिक्षण हिरावून गेले चालले, आमच्याकडून आरक्षण हिरावून गेले चालले, आज संविधान आपलं संपुष्टात येऊन चालले आणि मग आता आम्ही कधी सिंहावलो आणि म्हणून समाज जागृतीचं काम बाबासाहेब म्हणाले की हा जो सामाजिक विचार आहे ते तेवढ तुम्ही ठेवा, तो लोकांपर्यंत गावतांडा वस्तीवरती तुम्ही तो विचार नेला पाहिजे। हा बाबासाहेबांचा विचार आहे, तो आम्ही थोड्या प्रमाणामध्ये नेण्याचा प्रयत्न करतो। बिलकुल समाज आज विखुरलेला आहे। समाज आज वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असताना समाजाला म्हणजे बाबासाहेबांची जी स्वाभिमानाची जी लढाई आहे, मला वाटते की समाज कुठेतरी विसरतो की काय, अशी भावना मला निर्माण झाली। म्हणून मला समाजाला थोडंसं उद्बोधन करावं लागलं किंवा याच प्रबोधनानं खूप मोठं काही समाज परिवर्तन होईल असं मला वाटत नाही, परंतु प्रबोधनाचं काम हे अविरतपणे हे झालं पाहिजे। म्हणून बाबासाहेब पुन्हा आता जन्माला येणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते बाबासाहेबांचे विचार पुन्हा एकदा नव्याने समाजापुढं आपण मांडलं पाहिजे। समाजाने माझी एक विनंती आहे समाजाला की बाबा तुम्ही बाबासाहेबांना जसं जपताय तसं बाबासाहेबांच्या विचाराला तुम्ही जपा आणि बाबासाहेबांनी ज्या विचारधारा दिली त्या विचारावर तुम्ही चालत गेला तर तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही, तुमचं दारिद्र्य, तुमचं दुःख सगळं संपुष्टात येईल आणि म्हणून समाजाला माझी विनंती आहे की या पद्धतीनं आपण बाबासाहेबांच्या विचारानं जगावं अशी भावना या ठिकाणी